नमस्कार, माझे नाव महिमा रंजनिकम. मी इयत्ता 8वी या वर्गाची विद्यार्थिनी. विषय मराठी. धड्याचे नाव 16वा धडा, चोच आणि चारा. गट कार्य, प्रश्न निर्मिती. तिची उलुशी चोच, तेच दात तेच ओठ अशा शब्दांमध्ये सुगरण पक्ष्याचं वर्णन बहिणाबाई आपल्या निरीक्षणामधून करतात. सुगरण पक्ष्याच्या चोचीचं त्यांनी केलेलं वर्णन बहुतेक सगळ्या पक्ष्यांना सहज लागू पडत. पक्ष्यांची चोच म्हणजे केवळ त्यांच्या तोंडाचा भाग नाही, कारण या चोचीनं अन्न खाण्याबरोबरच इतर अनेक कामं सहज केली जातात. जर तुम्ही वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण केलं तर लक्षात येईल की पक्षी आपल्या चोचीचा उपयोग चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणं, बिया फोडणं, शिकार केलेल्या प्राण्याचे तुकडे करणं यासाठी तर करतातच, पण त्याचबरोबर चोचीचा उपयोग घरटं बांधण्यासाठी, पिल्लांना भरवण्यासाठी इतकंच काय, पण झाडावर चढणं किंवा वेलीवर लटकणं यासाठी सुद्धा केला जातो. म्हणजे चोच ही जणू पक्ष्यांसाठी हात, पाय, दागिना, चमचा, फावड, करवत आणि बरंच काही असतं. प्रश्न पहिला. बहिणाबाई आपल्या निरीक्षणामधून कशाचे वर्णन करतात? प्रश्न दुसरा. चोचीचं त्यांनी केलेलं वर्णन सगळ्या पक्ष्यांना लागू पडलं का? प्रश्न तिसरा. पक्ष्यांची चोच म्हणजे कशाचा भाग नाही? प्रश्न चौथा. पक्षी आपल्या चोचीचा वापर कशाकशातून करतात? प्रश्न पाचवा. जर तुम्ही वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांचे निरीक्षण केलं तर काय लक्षात येईल? प्रश्न सहावा. पण त्याचबरोबर चोचीचा उपयोग कशासाठी केला जातो? प्रश्न सातवा. पण झाडावर चढणं किंवा वेलीवर लटकणं यासाठी पण केला जातो का? प्रश्न आठवा. चोच ही जणू पक्ष्यांसाठी काय आहे? प्रश्न नववा. कारण या चोचीनं अन्न खाण्याबरोबरच इतर कामं सहज केली जातात का? प्रश्न दहावा. पण त्याचबरोबर चोचीचा उपयोग घरटं बांधण्यासाठी व कशासाठी केला जातो? छान. नमस्कार, माझे नाव वैष्णवी संदीप बडगुजर. विषय मराठी. धड्याचे नाव जलदिंडी. पॅरेग्राफ दुसरा. मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवले. 6-7 वर्षाचं वय. त्याचं शिडाला दोर धरून तो बसला होता. तो पहिल्यांदाच नौकेत बसत होता. बसताना उत्साह होता, पण जशी नौका वेगानं धावू लागली व जोराने हलकावू लागली तसं त्याचं उत्साहाचं रूपांतर भीतीत झालं. त्यानं नाव परत काठावर न्यायला सांगितलं. त्याला धीर दिली की जरी नाव उलटी तरी तुला पोहता येत, मग काय काळजी. आणि मी तशीच नौका चालवत ठेवली तरी त्याचे रडक्या आवाजात विनवण्या चालूच होत्या. शेवटी न रागवून त्याला भित्रट म्हणत मी नाव काठाकडं वळवली. मित्रांना काय शिकवण्याचं ठरवले? प्रश्न दुसरा. 6-7 वर्षाचं वय. त्याचं कशाचं दोर धरून तो बसला होता? प्रश्न तिसरा. तो कितव्या दार नौकेत बसत होता? प्रश्न चौथा. तो नौकेत बसताना काय होता? प्रश्न पाचवा. ती नौका वेगानं धावू लागली व जोराने हलकावू लागली तसं त्याचं मन कोणत्या रूपानं झालं? प्रश्न सहावा. त्या मुलाने नाव कुठे न्यायला सांगितली? प्रश्न सातवा. त्याला धीर दिली की जरी नाव उलटी झाली तर त्याला काय करता येत होतं? प्रश्न आठवा. तरी त्याच्या कोणत्या आवाजात विनवण्याचं चालू होतं? प्रश्न नववा. शेवटी न रागवून त्याला काय म्हटलं होतं की त्याने नाव काठाकडं वळवली? प्रश्न दहावा. त्याने काय घेतली होती?